हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा मित्र नील. तर आज आपण निघालो आहोत ऑफिसच्या मित्रांसोबत एक धमाल मॉन्सून ट्रिप करायला. कुठे? लोणावळ्याला. वाकड चौकातनं आम्ही जुन्या पुणे मुंबई हायवेने लोणावळ्याच्या दिशेने निघालो. सकाळचे हवामान एकदम आल्हाददायक आहे. हलकासा पाऊस रिमझिम बरसतोय आणि साऱ्या वातावरणात एक गारवा भरून राहिलाय. सोमाटणे टोल नाका क्रॉस करून थोडं पुढे जाऊन नाश्त्यासाठी आम्ही थांबलो रुपेश मिसळला. बाहेरून साधंसं दिसणारं पण आत गेल्यावर एकदम टापटीप, स्वच्छ आणि छान ॲम्बियन्स असलेलं हे हॉटेल. एकदम घरगुती पण तरीही हाय एनर्जी वातावरण. प्लेटमध्ये मिसळचा ऐवज भरला जात होता. कुरकुरीत फरसाण, गरमागरम मटकी, कांदा, लिंबू, काकडी आणि टोमॅटो असा एकदम परिपूर्ण ब्रेकफास्ट. पहिलाच घास घेतला आणि सगळ्यांच्या तोंडून एकच आवाज, वाह. जर तुम्ही ह्या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर इथे एकदा थांबणं नक्कीच वर्थ आहे. आता नाश्ता करून आम्ही पुन्हा प्रवासाला सज्ज झालो, लोणावळ्याच्या पावसाळी सौंदर्यात हरवायला. अरे पण आमचा एक मित्र मागेच राहिला. अरे चल की मित्रा. निसर्ग अगदी भरभरून खुललाय. गाडीमध्ये मस्त म्युझिक सुरू आहे. म्युझिकच्या तालावर नाचत गात आम्ही पोचलो बुशी डॅमच्या पार्किंगला. आम्ही चालत चालत निघालो बुशी डॅमच्या दिशेने. वाटेत एका ठिकाणाहून रेनकोट घेतला. पुढे काय होणार याची कल्पना होतीच. तिथे जवळ लॉकर रूम पण उपलब्ध होते. सोयीचं वाटलं. आपलं सामान सुरक्षित ठेवलं. पावसाच्या सरी अंगावर घेत पाण्यातून चालत आम्ही पुढे निघालो. आपलं स्टॉल आहे. बुशी डॅमला कधी येऊन आले ना, या स्टॉलवर या. भिंतीचा पोट येते एकदम आपलं स्टॉल. एकदम गोड माल आहे, फ्रेश माल आहे. तुम्हाला डिस्काउंट पण देतं. सरांचं नाव सांगा फक्त, लगेच डिस्काउंट पण देतो. गरमागरम मक्याचे दाणे घेऊन मित्रांना धन्यवाद करून आम्ही पुढे निघालो. डॅमच्या पायऱ्यांजवळ बऱ्यापैकी गर्दी होती. सगळेच एकदम मस्त मूडमध्ये होते. कोणी सेल्फी घेत होतं, कोणी इंस्टाग्राम रील बनवत होतं. काय होतंय काय होतंय काय होतंय? जाळीच्या पलीकडे पाणी अगदी शांत दिसतं, पण ते जाळीच्या अलीकडे पायऱ्यांवरनं हेच पाणी धो धो वाहतंय. सगळी धमाल, मस्ती, नाचणं गाणं संपून आम्ही थोडा वेळ डॅमच्या पायऱ्यांवर येऊन बसलो. हे सगळे क्षण मनात जोपासून ठेवण्यासारखे आहे.
म्हणून फक्त कॅमेऱ्यात नाही तर मनातही ह्या सगळ्या आठवणी कैद केल्या आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पुन्हा गाण्यांची मैफिल सजली. गाणी म्हणत म्हणत आम्ही पोचलो लॉयन्स पॉइंटला. हिरवेगार डोंगर, त्यावरून खाली वाहणाऱ्या धुक्याच्या वाऱ्यांनी सगळं वातावरणच मंतरलेलं. ही तर माकडांची वेगळीच गंमत सुरू होती. लोकांच्या हातातले कणी सोडून स्वतःच मजा करत होते. महेशजी सांगा, काय वातावरण आहे? अप्रतिम नजारा. काय वाटतं तुम्हाला इथं आल्यावर? इथं आल्यावर मला असं वाटतं की लोणावळ्याचे अप्रतिम असं सुंदर दृश्य माझ्या नजरेखाली कैद केलं. नजरेखाली? अहो नजरेत असतं ते, नजरेखाली नाही. सगळ्यांसाठी नजरेत असतं. ह्या क्षणात काही बोलायची गरज नव्हती. निसर्ग स्वतःच माझ्याशी बोलत होता. परतीच्या वाटेवरती आम्हाला बऱ्याच ठिकाणी असे वाहणारे झरे दिसले. जिथं जमेल तिथं थांबलो, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि ह्या सगळ्या निसर्गाचा आनंद घेतला. हा सगळा आनंद घेता घेता आम्ही एक रील ही बनवली. रील बनवता बनवता एक गंमत झाली. रील तर झाली नाही, पण पाऊस मात्र जोरात आला. पुन्हा कोणी पडायला नको म्हणून सावधगिरीने आम्ही सगळेजण बसच्या दिशेने निघालो. आजच्या आमच्या व्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद.